नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. रमा, आरोही, अक्षय गार्डनमध्ये छान असे खेळत असतात. तिघांना आता एकत्र वेळ घालवण्यासाठी चांगलाच वेळ मिळालेला असतो. रमा आणि अक्षय, आरोही दिवसभर त्यांनी गार्डनमध्येच वेळ घातलेला असतो. अक्षय, रमा, आरोही वेगवेगळे खेळ खेळत असतात आणि इतक्या दिवसातून इतका छान असा वेळ मिळालेला आहे त्याचा सदुपयोग करत असतात. खूप छान असा त्यांनी वेळ घालवायला सुरुवात केलेली असते, कारण घरात काम करण्यासाठी रेवा असते. त्यामुळे घरचं टेन्शन अजिबात राहिलेलं नसतं रमाला. फक्त अक्षयबरोबर एन्जॉय करायचं एवढंच तिच्या डोक्यात असतं. त्यांनी छान असा वेळ गार्डनमध्ये घातलेला असतो. आता समोरून येत असते ती चंदा. आरोहीला विचारलं असतं की आज एवढा दिवसभर धम्माल केली, पुढे काय करायचंय? तेव्हा ती म्हणते आधी आईस्क्रीम खायचंय. आईस्क्रीम वगैरे काही नाही आरू. अक्षय म्हणतो तुझा घसा बसला होता, तुला आईस्क्रीम मिळणार नाही. तेव्हा रमा म्हणते असं काय करताय, द्या की तिला आईस्क्रीम. नाही म्हणू नका तुम्ही. अक्षय, रमा, आरोही छान असं आईस्क्रीम खात असतात, कारण आरोहीला आईस्क्रीम खायचंच असतं आणि रमाला सुद्धा. त्यामुळे मजबुरीने अक्षय त्यांना आईस्क्रीम देतोच. घसा बसला तरी चालेल, पण आईस्क्रीम आम्हाला खायचंच आहे. चंदा असती. अक्षय, रमा, आरोही ज्या गार्डनमध्ये आले त्याच गार्डनमध्ये चंदा सुद्धा आलेली असते. रमा म्हणत असते आरोहीला आता एकदा दिलाय ना आईस्क्रीम, आता परत आईस्क्रीम मिळणार नाही. आरोही म्हणते मला अजून एक हवंय. रमा म्हणते उगाच हट्ट करू नकोस हा. आता बरोबर चंदा अक्षयच्या आणि रमाच्या जवळपास आलेली असते. तिने काय या लोकांना बघितलेलं नसतं, पण रमा जेव्हा सहज माघारी बघते तेव्हा तिला बरोबर चंदा दिसलेली असते. रमा खूप घाबरते आणि अक्षयला म्हणते अक्षय, चंदा आहे हो मागे. अक्षय लगेच माघारी वळून बघायला लागतो. तुम्ही ते लहान आहेत का हो, तुम्ही कशाला बघताय तुम्ही माघारी वळून? चंदाने सगळं गार्डन पालथं घातलेलं असतं. तेव्हा कुठे तिला रमा दिसते आणि रमा दिसते तशी ती चंदा पटपट पटपट आलेली असते तिथे आणि बघते तर काय आरोही आणि रमा असतात तिथे. अगं चंदा, काय ग इथे काय करतेय? जी घ्यायला आली होती होय. म्हणते एवढ्या उन्हात काय करताय तुम्ही दोघी? आरोही म्हणते आईस्क्रीम खातोय, दुसरं काय करणार. जी असते ती रमासोबत बोलत असते, चौकशा तर करत असते, पण चौकशा करता करता इकडे तिकडे सुद्धा बघत असते, कारण तिला अक्षयला शोधायचं असतं. या दोघींबरोबर अक्षय सुद्धा आला की काय हे तिला बघायचं असतं. सगळ्या जबाबदारीतून मोकळी झालीये मी. आता मी फक्त आणि फक्त एन्जॉय करणार आणि माझ्या मुलीबरोबर वेळ घालवणार. यासाठी माझ्याकडे खूप वेळ आहे. त्यामुळे चंदा आता टेन्शन घ्यायचं नाही ग. चंदा म्हणते तुम्ही दोघीच आला की अजून कोणी खास व्यक्ती आलंय दुसरं? इकडे तिकडे बरोबर ती अक्षयला शोधत असते. मात्र लपलेला असतो आणि अक्षयची सुद्धा चंदावर आता नजरच असते. म्हणते नाही एकटंच आलो तर अजून कोण येणार आहे, तेही खास? रमा म्हणते तू ना आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देच. इथे काय करते एवढ्या उन्हाची पाळत ठेवतेस का? आल्यापासून इकडे तिकडे बघतीये. मी कुणाबरोबर फिरते, काय करते हे सगळं लक्ष ठेवायला तुला सोडली का आमच्यावर? तू बघणार का आता आम्ही कुणाबरोबर फिरतो, कुणाबरोबर फिरायचं? यासाठी तुला पाठवलंय का चंदा? नाही, तू या प्रश्नाचं उत्तर येणं चंदा देच आता. कोणी सांगितलंय का माझ्यावर पाळत ठेवायला, माझ्यावर लक्ष ठेवायला? छे, ती कशाला सांगेल? मी कशाला पाळत ठेवते आणि रेवा कशाला सांगेन? काही गरज नाहीये रेवाला सांगायची. सहज गार्डन मध्ये आले, फार ऊन लागलं, इथनं चालले होते म्हणून आतमध्ये शिरलं. चेहऱ्यावरून वाटत नाहीये ना की तू सहज आली म्हणून? प्रश्न विचारल्यावर चेहरा पडलाय ग तुझा. रमा म्हणते काहीतरी काळबेरा आहे चंदा, काय चाललंय तुझं आम्हाला कळायलाच पाहिजे. ए रमा, असं काहीच नाही, उगाच विचार करू नको. काळं बेरं काहीच नाही, अगदी सहज आले ग, ऊन लागलं ना म्हणून जरा इथे येऊन बसावं असं वाटलं. म्हणते मी निघू का, मला उशीर होतोय, घरात खूप कामं पडली. चंदा तर निघून गेलेली असते. चंदा लांब जाईपर्यंत यांनी बघितलेलं असतं की चंदा चालली म्हणून. बघितलं ना माझी आई कशी सुपर ममा आहे, सुपर ममा. कसं वेळेवर वाचवलं तिने. अक्षय म्हणतो हो तिने बघितलं म्हणून आपण वाचलो, नाही तर खरंच आपली वाटच लागली असती. चंदाने जर बघितलं असतं ना तर खरंच वाट लागली असती. काय करू आणि काय नाही काही कळालं नसतं, पण वाट मात्र लागली असती. आता अक्षय म्हणतो की खरंच तुझी ममा सुपर ममाच आहे ग बाई, ग्रेटच आहे ती, मी मान्य करतो की. आईस्क्रीम संपलं का, रमा अक्षयला विचारते. अक्षय म्हणतो हो संपलंय की. आपण काय चालू होतं, खातच होतो की मी, मग पटकन संपून गेलं. अक्षय रमा खेळून झाल्यावर, आईस्क्रीम खाऊन झाल्यावर आता तिघेही सोबत गाडीवरून निघालेली असतात. भरपूर अशी शॉपिंग सुद्धा केलेली असते. आता ते तिघे गाडीवरून डायरेक्ट घरी येतात, निघालेली असतात. आणि इकडे मात्र किचन मध्ये अगदी बिचारी राबत असते ती आपली रेवा. रेवाला भरपूर असं काम दिलेलं असतं आणि ते सगळं काम पूर्ण झालंच पाहिजे. 6 महिने तिच्याकडे वेळ असतो, त्यासाठी ती खूप प्रयत्न करत असते. चंदाने फोन लावलेला असतो रेवाला. काय ग, काय करतेस, बोल ग चंदा. चंदाने कुठतीये ग? चंदा म्हणत असते रेवाला तू तिकडे राबतीयेस आणि ही इकडे मज्जा करतीये, ऐश करतीये, म्हणते सगळ्या जबाबदारीतून मुक्त झाली. अक्षय आणि रमा एकत्र होते. नाही, अक्षय नाही तिच्या बरोबर, ती एकटीचे पोरी सोबत. अक्षय नाहीच तिथे. मी अचानक गेले होते तरी सुद्धा अक्षय नव्हताच. चंदा म्हणते रेवा काहीही म्हण, रमा इतकी आनंदात होती ना, तिचा आनंद अगदी दिसत होता स्पष्ट. सध्या तरी असेल का आनंदात, ते आनंदावर कसं विरजन पाडायचं ना चंदा, मला माहिती की. अक्षय तिला सोडून गेला की दुःख होणार म्हणजे होणार, त्यात काही शंकाच नाही. फोनवर बोलत असते चंदा सोबत. तेवढ्यात काय अक्षय आलेला असतो आणि अक्षय रेवा असा आवाज देत असतो. ही म्हणते चंदा तुला नंतर फोन करते, मला कोणतरी आवाज देतोय.
हा मात्र दारात उभा राहून रेवा रेवा आवाज देतच असतो. तो काय थांबायचं नाव घेत नाही. अक्षय म्हणतो काय नुसती उभी काय अशी? अरे नवरा घरी आला की त्याची वाट बघत असंच थांबायला लागतं ना. बाहेर येऊन दमून भागून आलेलो असतो, उन्हातून आलेलो असतो, त्याला पाणी द्यायचं असतं सगळ्यात आधी. मग तो बसला की रिलॅक्स असे काय गप्पा मारायचे असतात, नुसतं असं उभं नसतं राहायचं. कळतंय का तुला? फ्रेश होतोय तोपर्यंत चहा कॉफी करायची असते, नुसतंच उभं राहायचं असतं का? का सारखं उभं राहू नको ग, काहीतरी हातपाय हलव की, नुसती उभी काय राहतीये? मी जेव्हा घरी यायचो ना पाणी घेऊन उभीच असायची आणि जोपर्यंत फ्रेश होत नाही तोपर्यंत चहाचा ग्लास हातात असायचा. असं काही वागत नाहीये ना, नुसती वेड्यासारखी वागतीये ना. मग मला रमाची आठवण यायला लागली. आय एम मिसिंग रमा. ए अक्षय प्लीज प्लीज प्लीज, काय वागायचं कसं वागायचं तू मला सांग. कसं आहे ना, रमाची तुला आठवण येणार नाही आणि कसं वागायचं असतं ना ते सगळं मला शिकव. मी सगळं काही शिकण्याचा प्रयत्न करीन बाबा, पण प्लीज रमाची आठवण येऊ देऊ नको. आता आपण एकत्र यायचं ठरवलंय ना, मग रमाची आठवण काय येते तुला? कसं करायचं काय करायचं तू सगळं सगळं मला शिकव, मी सगळं शिकेन. रमा काय करायची आणि काय नाही मी तिला कधीच काही सांगत नव्हतं. मग आता रेवा तू काय करायचं कसं करायचं मी तुला कसं सांगू? आणि प्रत्येक क्षणाला प्रत्येक मुवमेंटला मी तुला कसं सांगू? आता हे वागायचं आहे आता ते वागायचं आहे ना, तुझं तू समजून घ्यायला हवंय. मी तुला काय काय शिकवणार आहे? रेवाची जागा भरून काढायची ना तुला. रेवासारखं व्हायचंय म्हटल्यावर परफेक्ट रेवासारखंच तुला वागायला लागणार आहे. रेवा काय करते, रेवा कशी वागते, रेवा कुणाचं मन कसं जपते, प्रसंगाला कशी वागते, सगळं सगळं काही तुला बघायला लागणार आहे. नुसतंच तुला रमा बनायचंय म्हणून जमणार नाहीये. रेवाला आधी रमासारखं सगळं शिकायला लागणार आहे. रमा कशी वागते काय बारीक निरीक, मग रेवा रमा होऊ शकते. उगाचच रेवा रमा होण्याचं नाटक करण्यात काहीच अर्थ नाहीये. त्यासाठी खूप मेहनत घ्यायला लागणार आहे तुला. मी कॉफी करू की चहा करू ते मला सांग आधी. नको करू असू दे, एवढं सगळं सांगितल्यावर चहा पिण्याची का कॉफी पिण्याची अजिबातच इच्छा नाहीये. काय करू नको असू दे. एवढं सगळं शिकवायचं मग काय तू आणून देणार, मग काय ते मी पिणार. माझा मूड गेलाय ग बाई, मला काही नको. नको कॉफी नको, चहा नको आणि तुझं पाणी सुद्धा नको. या रमाला काही म्हणाय बोलायच्या सगळ्या कळायचं गोष्टी, काय करायचंय काय नाही लगेच मनातलं ओळखायची मन कवड्यासारखं. तुला मात्र सगळं शिकवायला लागणार आहे. नको आता मूडच गेलाय. तर जाऊन पितो मी चहा कॉफी असू दे. अक्षय आता तिला बोललेलं असतो, ती बिचारी किचनमध्ये धावतच जाते आणि अक्षयने बाहेर येऊन पटकन फोन लावलेला असतो रमाला. रमा घरातच आलेली असते. इतक्यात तर भेटलो, लगेच फोन वगैरे लावताय का, काय चाललंय हो? लगेच बायकोची आठवण यायला लागली का? तो आता खुणवतो की आतमध्ये. रमा म्हणते मला माहिती आहे ती किचनमध्ये. काय माझी लगेच आठवण आली? ए बाई मला असं एकट्याला वाऱ्यावर सोडत जाऊ नका प्लीज, मला वाऱ्यावर सोडत जाऊ नकोस. प्लॅनिंग करताना डील करताना मोठे उत्साहात होती ना, आता काय लगेच घाबरलात? प्लॅनिंग करायला तू पुढे होती, सगळं काही तुझं डोकं होतं, मी फक्त हो हो म्हणालो. कळालं? त्यामुळे मला सारखं सारखं म्हणायचं नाही. सगळं डोकं तुझं होतं म्हटल्यावर तुझंच ऐकायला लागणार ना. ओके, माझा काही दोष नाही, त्यामुळे मला सारखी सारखी बोलू नकोस हा रमा. अक्षय आणि रमा छोटे छोटे भांडण आता सुरू झालेलं असतं. तू मॅमे आलाय का तुम्हाला माझ्या बोलण्याचा? अक्षय म्हणतो हो. ती म्हणते येऊ दे की, मला काय फरक पडायचा, येऊ दे येऊ दे, राग येऊ द्या. नवऱ्याचा कसा रुसवा घालायचा ना मला चांगलंच माहिती. येऊ दे की राग, मला काही फरक पडत नाही त्याच्याने, येऊ दे राग. अक्षय तर रमाकडे बघत असतो आणि हसत असतो. ते रमाच्या अगदी जवळ गेलेलं असतो. रमा त्याला ढकलून देते आणि पुढे निघून गेलेली असते. हसत असतो. रमा जेव्हा जवळून गेलेली असते तेव्हा त्याला फार छान वाटतात. दिवसभर रमा आणि आरोही बरोबर वेळ घालवलेला असतो. इकडे आता रेवा जी असते ती कॉफी बनवण्याचा प्रयत्न करत असते, कारण अक्षयला आल्या आल्या कॉफी द्यायची असं तो म्हटलेला असतो. पाणी कॉफी चहा काहीतरी द्यायचं. आता रेवा जी असते तिच्या पद्धतीने कॉफी बनवण्याचा प्रयत्न करत असते. काय करते हे बघण्यासाठी आलेली असते रमा. अगदी हळूच हिचं काय चाललंय काय नाही ते बघायला हळूच आलेली असते किचनमध्ये. काय करतेस ग? आता रमाकडे बघते रेवा आणि शांत आवाजात म्हणते काहीतरी करतीये प्रयत्न. डोंट वरी रमा म्हणते हो. रेवा आता छान अशी कॉफी बनवत असते. अक्षयने कॉफी सांगितली की लगेच ती रेवा कॉफीच बनवायला लागलेली असते. आता मात्र रमा येते, सरबत बनवते आणि सरबत घेऊन ती बाहेर गेलेली सुद्धा असते. हिच्याकडे बघते, हसते, हिचं लक्षच नसतं आणि ती निघूनही गेलेली असते. ही अजूनही कॉफीच बनवत असते. अक्षय म्हणतो वा कोकम सरबत, तुला कसं ग कळतं? आत्ता मला कोकम सरबतच हवं होतं, खरंच मला त्याच प्यायचं होतं. अक्षय सरबत पिणार असतो तेवढ्यात काय रेवा आलेली असते. अरे मी तुझ्यासाठी कॉफी आणली होती. म्हणते रमा काय करतेस ग तू? रमा म्हणते मी काय केलंय ग? आले तेव्हा वैतागलेले बसले होते, चिडचिड करत होते. मग म्हटलं यांना सरबत द्यावं, थंडगार. थंड सरबत पिले की नॉर्मल असा त्यांचा मूड होईल, म्हणून त्यांना मी सरबत दिला. म्हणते अगं तुमचं काही झालंय का? तुमचं काही झालं असेल तर मी हे मुद्दामून नाही केलंय. ते अगदी चिडलेले वैतागलेले होते म्हणून रिलॅक्स होण्यासाठी त्यांना सरबत आणलं. म्हणते हो झालंय की, वाटलंच मला वाटलंच. रेवा एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्यांचा राग जर शांत करायचा असेल, मूड जर फ्रेश करायचं असेल तर थंडगार असं काहीतरी प्यायला द्यायचं, ज्याने त्यांना रिलॅक्स असं वाटेल. कळतंय का रेवा? मला आधी सांगायला हवं होतं ना. अगं आतमध्ये विचारलं ना काय करतेस, तू म्हटली करतीये काहीतरी, म्हटलीस की नाही? तुम्हाला सांगितलं का तू कॉफी करतीये अक्षयसाठी, काम करतीये, काळजी करू नको आणि मग तू डिस्टर्ब व्हावी असा हेतू नव्हता, म्हणून मी गुपचूप माझं सरबत बनवलं आणि बाहेर आले. त्यामुळे तुला कसं सांगणार ग तुझं काय चाललंय किंवा अक्षयला आता काय हवंय?
कसं आहे ना रेवा, तू वागताना चुकली आणि तू मला म्हणते की आधी सांगायला हवं होतं. फक्त आणि फक्त तुझ्यासाठी केलंय मी. त्यांचा मूड शांत राहावा, रिलॅक्स, तुझ्यावर चिडचिड करू नये म्हणून तुझीच मदत केली आहे ग मी. आता खूप आनंदी असतो, पण ते कसं आहे ना रेवा, बाहेरून आले, चिडचिड करताय, काहीतरी हवंय आणि वेळेत जर काही दिलं नाही ना तर अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. विनाकारण चिडचिड केली असती, तुलाही कळालं नसतं नेमकी काय चाललंय काय नाही. तुझ्यावर चिडचिड करू नये, तुझ्यावर ओरडू नये म्हणून मी काही सावरून घेतलंय, त्यांना थंडगारचं दिलंय. आता बघ, थंडगार सरबत पिले की रिलॅक्स असे होतील ते. तुझ्याच बाजूने विचार केलाय मी रेवा. माझं काय सांग बरं, माझं काय यामध्ये? तुझ्या चांगल्यासाठीच केलंय ना मी. तेवढ्यात काय सुनबाई रेवा असा आवाज आलेला असतो, शशिकांतचा जोरात असा ओरडत असतो. हो बाबा, आणतीये मी चहा तुमच्यासाठी. अगदी 5 मिनिटं थांबा, मी लगेच चहा आणतीये. आजी, तुमच्यासाठी सुद्धा मी चहा आणतीये. संध्याकाळी चहा पित नाही, कशाला चहा आणतीये का माझ्यासाठी? आता रेवाला चक्कर यायला लागलेली असते. प्रत्येकाच्या डिमांड असतात, त्या डिमांडप्रमाणे कसं वागायचं? आता रमा म्हणते, अगं आरोही, रेवा, आई आजी संध्याकाळी चहा पित नाही, कधीच पित नाही संध्याकाळचा चहा. संध्याकाळी गरम पाण्यात लिंबू पिळायचं आणि द्यायचं, तेवढंच त्यांना हवं असतं. चहा वगैरे काहीच नाही. रेवा म्हणते, बापरे, या घरात किती आणि काय काय लक्षात ठेवायचंय, मला तर काही कळतच नाहीये. कोणाची काय डिमांड असते, कोणाला काय हवं असतं, खरंच माझ्या काहीच लक्षात राहत नाहीये. डोकं अगदी. रमा म्हणते, हळूहळू होईल ग सवय रेवा, बरोबर तुला सवय होऊन जाणार. अक्षय तिला रमाला खुणवत असतो की इथून निघून जा, इथून निघून जा. रमा तिथेच उभी असते. अक्षय म्हणतो, जा तू. अक्षय आता जबरदस्तीने रमाला तिथून घालवून देतो. जा जा जा. रमा तिथेच उभी असते. अक्षय चिडतो, आता म्हणतो, जातीस की नाही ग? तेव्हा कुठे रमा गेलेली असते, म्हणजे चाललेलीच असते. काय हो, शोभतंय का तुम्हाला असं वागणं? मला घालवून देताय होय? मी तुमच्या बाजूने उभी आणि मला घालवताय? तुमच्यासाठी थंडगार सरबत आणलाय तर काय, तर जा जा चिडताय माझ्यावर? शोभतंय का, शोभतंय? रमा आता चिडचिड करते आणि तिथून निघून गेलेली असते. अक्षय निवांत तिथे सरबत पीत बसलेलं असतो. इकडे आता बिचारी रेवा किचनमध्ये आलेली असते, कॉफी बनवलेली असते, माघारी आणलेली असते. अक्षयसाठी इतक्या प्रेमाने तिने कॉफी बनवली आणि शेवटी अक्षय सरबत पिलेलं असतो. आता तिला फार टेन्शन आलेलं असतं की मी काय वागू आणि कसं, की मला कळतच नाहीये कोणाला काय कधी हवंय. ती बिचारी किचनमध्ये येते आणि विचार करत असते. एक तर अक्षयने कॉफी पिली नाही म्हणून तिला फार असं वाईट वाटलेलं असतं. टेन्शनमध्ये असते, विचार करत असते. ते चाललेली असते. रमा, अगं काय झालंय रेवा, तू का असा चेहरा पाडलाय, काय झालंय सांगतेस का? काय झालं नाही ग रमा, हाल झालेत माझे, मला फार फार टेन्शन आलंय, मी किती काय करायला जाते आणि खरं सांगू का, मला हे ऍडजस्टच होत नाहीये रमा. कोणाचे काय डिमांड, कोणाचे काय डिमांड माझ्या लक्षात राहत नाही आणि मला सुचत सुद्धा नाहीये. हाल झालेत ग माझे. हा सुद्धा अगदी विचार तोंड करून रेवा काय सांगते ते बघत असते. सकाळपासून हाताने कपडे धुतलेत ग मी, इतके सारे कपडे होते हाताने धुतलेत. हाताने कपडे धुतेस रेवा, आणि मशीनला काय झालंय ग? आता लगेच आभ्या आलेला असतो. अगं मशीन बंद पडलंय की, खराब झाली होती, मी बोलवलं होतं मेकॅनिकलला, तो येईल, मग त्यांनी रिपेअर केलं की मग हाताने कपडे धुवायची गरज नाही पडणार. अभि, अनंत सगळे चाललेले असतात. आता आता रमा सुद्धा यांच्यामध्ये सामील असते, पण फार बिचार असं तोंड केलेलं असतं आणि काय चाललंय रेवाचं ते बघत असतं. म्हटलं की उद्या येतो, आज काय वेळ नाहीये. पण बिचारे रेवाला सगळे कपडे रमा हाताने धुवायला लागले ग. खूप सारे कपडे होते. सॉरी बरं का रेवा, तुला सगळे कपडे हाताने धुवायला लागले. आता अभि सुद्धा फार नाटक करत असतो की त्याला वाईट वाटलंय की रेवाने हाताने कपडे धुतलेत. पण एक नंबर रेवा, काय कपडे धुतलेत तू, कमाल कमाल, स्वच्छ कपडे धुतलेत आणि काय वाळत घातलेत. म्हणजे रेवा, तुझ्या कामाची तारीफ काय करू ना मला कळत नाहीये. एक नंबर कमाल कपडे धुतलेत तू. अभ्या असं काय तिला हरभऱ्याच्या झाडावर चढून देत असतो, पण सध्या तिला छान वाटावं, हरभऱ्याच्या झाडावर चढावं अशी काही परिस्थिती नसते. काम करून करून अगदी दमून गेलेली असते ही रेवा. एवढ्या कामाची तिला सवय नसते आणि एवढं काम ती करत असते, तिला अजिबात ते सहन होत नाही. आनंद म्हणतो, मळ आणि बळ, वा वा वा, अटूट संगम मी स्वतः डोळ्याने बघितलंय. वा रेवा वा, काय सॉलिड, वा 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 वा, काय तू बळ दाखवलं आणि काय स्वच्छ कपडे धुतले, एक नंबर. आभ्या म्हणतो, हो हो हो, अगदीच कमाल. कंबर गेलीये, माझे बुरे हाल झाले. काय म्हणे संगम बिंगम काय लावलंय, एवढे कपडे धुवून माझी कंबर गेलीये, अशी परेशान झाली मी दिवसभरात. आता अभि, आनंद हसत असतात आणि रमाला सुद्धा हसायला येतं, पण रमा अगदी तिच्या समोर उभी असते, त्यामुळे रमा काही रिॲक्शन देत नाही. अभ्या आणि आनंद तोंडाला हात लावून लावून हसत असतात, कारण त्यांनी अशी काय जिरवलेली असते या रेवाची, परत ती काय नाद करणार नाही. कंबर गेलीये, पाय दुखताय, मला सवय नाही आणि इतके कपडे होते ना की बस, खरंच माझी कंबर गेली, बुरे हाल झालेत रे रमा, तुला काय सांगू. पहिल्याच दिवशी रडायला लागलेली असते. खूप खूप हाल झालेत, मला हे सगळं सहनच होत नाहीये. तिने आत्ता रमाला आत्ताच्या आत्ता 2-3 वेळेला सांगितलेलं असतं की मला हे सहन होत नाहीये, माझे खूप हाल झालेत, हे काय चाललंय. चिडचिड करत असते, रागराग व्यक्त करत असते, मजबुरी असते. तिने स्वतःहून सगळं ओढवून घेतलेलं असतं, त्यामुळे तिला हे करायलाच लागतं. अक्षयची बायको होणं इतकं सोपं नाहीये हे तिला दाखवून देण्यासाठी हे घरातले सगळेच अगदी प्रयत्न करत असतात. अगदीच उड्या मारत आलेली असते की अक्षयची बायको व्हायची, पण अक्षयची बायको होणं सोपं नाहीये. त्याबरोबर सगळ्या जबाबदाऱ्या सुद्धा पार पाडायला लागतात.
याचा तिने थोडा सुद्धा विचार केलेला नसतो. रेवा अगदीच खेड्यामेळीसारखं किंवा आतुकली भातुकलीसारखं घरात आलेली असते. अक्षय अगदी सहज मिळेल आणि अशीच लक्झरियस लाईफ जगेल असं तिला वाटलेलं असतं. इथे आल्यावर अशी काही तिची जिरलेली असते ना की पुरतीच. आता मात्र ती कितीही काहीही करू दे, ती काय डोकं वर करायला तयार नसते, कारण ते कामाचा डोंगर कंटिन्यू तिच्या डोक्यावर असतो. रमा फार विचारासारखं तोंड केलेलं असतं. तिला फार वाईट वाटत असतं. बिचारे रेवाचे किती आणि काय काय हाल चालले तिला अजिबातच बघवत नसते. तेव्हा अजून सुद्धा तयारच असते. ए रमा, अजिबात वाईट वाटून घेऊ नको, माझी पूर्ण तयारी हे सगळं काम करायची. मी सगळं काही काम करणार आणि फक्त अक्षयला मिळवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार. डोंट वरी, होईल मला हळूहळू सवय. आज ताण झालाय म्हणून उद्या थोडी होणार, तसं काही नाही. हळूहळू बरोबर सवय होऊन जाणार. रेवाच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आणि रेवाच्या डोळ्यात पाणी म्हटलं की रमाच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. आणि कसं आहे ना, मुकादमांच्या घरात यायचं, मुकादमांची सून व्हायचं, त्यात अक्षयची बायको व्हायचं साधं सुद्धा किंवा खायचं काम नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं, मुकादमाची बेस्ट सून होण्यासाठी मी काहीही करू शकते, किती सुद्धा त्रास मी सहन करू शकते. त्यामुळे डोंट वरी, मी सगळं काही मॅनेज करायला तयार आहे बघ. गुड गुड गुड, यू कॅन डू इट, ऑल द बेस्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं रेवा, तुला सांगू का, तुझ्याकडे बघून वाटतंच आहे तू हे करूच शकते आणि तू हे करणारच. काही झालं तरी तू हे करणार आहे, एवढा कॉन्फिडन्स तर नक्कीच आहे रेवा. मला माहिती आहे तू हार मानणाऱ्यातली नाहीये, तू करणार म्हणजे करणार हे नक्कीच आहे. बेस्ट, ऑल दी बेस्ट. आता आनंद भी तिला ऑल दी बेस्ट करत असतात आणि अजून तिला चेअरअप करण्याचा प्रयत्न करतात. काम करून करून तिचे बुरे हाल झालेले असतात, तरी सुद्धा ऑल दी बेस्टचा नारा काय यांनी सोडलेला नसतो. ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट, तू करू शकतेस, आम्हाला माहिती आहे तू हे करणारच. रेवा, मला असं वाटतं की तुला हेल्प करावी, फार फार इच्छा आहे, कारण तुझे जे हाल होत आहे ते बघवत नाहीये. मला तुझे हाल अजिबात बघवत नाही, तुझी मदत करावी असं सारखं सारखं वाटतं ग. पण कसं आहे, आपलं जे डील झालंय ना त्यानुसार मी तुला नाही मदत करू शकत. आय एम सॉरी. मला खूप वाटतंय काहीतरी तुला हातभार लावावा, थोडं तरी काम करावं, पण डील ते डील. बरोबर, डीलमध्ये ज्या नियम अटी घातल्यात त्या मी पाळतीये की नाही. तू जेवढं सांगितलं तेवढं मी सगळं फॉलो करते. तू म्हणते अगदी तसं आणि तसंच वागतीये. आता तुझ्या ज्या नियम अटी आहेत त्या तू पाळायला पाहिजेत. त्यामुळे प्लीज, आपण दोघी सुद्धा एकदा बंधनात अडकल्यासारखं झालंय ग. तुझ्या नियमाटी तू मोडायच्या नाही, माझ्या नियमाटी मी मोडायच्या नाही, त्यामुळे सगळं काही होतंय. जबाबदाऱ्या तुझ्या आहेत ना ग. मला वाटतं हेल्प करावी, पण नको, ते चीटिंग केल्यासारखं होणार. तुझी जबाबदारी तू व्यवस्थित पाळू शकतेय, पार पाडू शकते, मला माहिती आहे रेवा. आणि तुझ्यावर मला विश्वास आहे, माझ्यापेक्षाही जास्त तुझ्यावर विश्वास आहे मला की तू हे करू शकते आणि खरंच तू करू शकते. त्याने मी काहीच करू शकत नाहीये, ही माझी मजबुरी. आय एम सॉरी. आय नो रमा, रिलॅक्स. आपलं डील झालंय ना, काही टेन्शन घेऊ नको. मला काही वाटत नाहीये, मी सगळं ॲडजस्ट करेल. तेच तर डील झालंय ना. तुला अक्षय हवा होता की नाही, मी तुला लगेच देऊन टाकला, एका मिनिटात तुला अक्षय देऊन टाकला. आणि मला माझी आरोही पाहिजे होती, शांती पाहिजे होती, समाधान, सुख, शांती, एवढंच मला हवं होतं. अक्षय पाहिजेच असा काही आग्रह नव्हता. तो तुला हवा होता, तुला दिला. त्याच्या बदल्यात तू सुख, शांती, समाधान मला दिले, त्याबद्दल मला आनंदच आहे ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला फक्त आरोही हवी आणि आरोहीसाठीच मला वेळ घालवायचा. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला तयार आहे मी, आणि सगळं काम व्यवस्थित सुद्धा करणार. पण जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या हे शिकणं सुद्धा गरजेचंच आहे ना. किचनमध्ये तू बेस्ट आहे, या घराचा कानाकोपरा सगळंच काही माहिती आहे. आणि तसंही रमा, तू ऑलराऊंडरच का बाई. कोणाला काय हवंय, कोणाला काय नको, आत्ता कोणाला काय लागणार आहे, सगळं काही तू अगदी व्यवस्थित पार पाडू शकतेस. तू सगळं काही ऑलराऊंडरपणेच पार पाडते आणि खरंच तू ऑलराऊंडरच आहे, त्याबद्दल वादच नाहीये. रेवाने फार कौतुक केलेलं असतं. रमा, शिकवशील तर मला कळेल ना लोकांच्या आवडीनिवडी काय आहे, काय हवंय, काय नको. त्यामुळे तू मला शिकवणार रमा, प्लीज. त्या लोकांच्या जेवणाच्या वेळेला काय असतात, कुणाला जेवणात काय आवडतं, कधी जेवायला आवडतं, काय खायचंय, आता या वेळेला काय, त्या वेळेला काय, सगळं काही तू मला सांग, तरच मला कळणार आहे ना. तू जर मला काही सांगितलं नाही रमा, तर मला कसं कळणार आहे. म्हणतो एव्हरीथिंग. रेवा म्हणते एव्हरीथिंग मला शिकव. तर मला कॉन्फिडन्स आहे, रेवाला एकदा शिकवलं की ती करणारच. रमा म्हणते हो ते तर आहे. रमा म्हणते त्यात तू म्हणते उद्यापासून ट्रेनिंग चालू करायचं, खूप काम असणार, खूप जबाबदाऱ्या पार पाडायला लागणार आहे. कसं आहे ना, जमेल ग मला, पण मळ आणि बळमुळे आज फार थकली आहे ग मी. उद्यापासून मी नव्यान उमेदीने कामाला लागणार, तू फक्त शिकव मला. रेडी. घट्ट अशी मिठी मारलेली असते रमाला, आणि मला शिकवस तू, मी तयारी शिकायला. सकाळी 5 वाजता तयार राहायचं, उद्यापासून तुझं ट्रेनिंग चालू. इकडे आता पत्त्याचा डाव सुरू असतो, कोणी आईस्क्रीम खात असतं, कोणी गप्पा मारत असतं. छान यांच्या गप्पा जप्पा चाललेले असतात.
रमाचं जास्ती कौतुक होत असतं, रेवाला कसं ट्रेनिंग देते. सगळे त्यांच्यात बोलत असतात आणि रमाचं कौतुक चाललेलं असतं आणि रेवावर हसत असतात. तेव्हा मी त्यांना काही शिकवलं नाही, ते स्वतः शिकले राणीच्या इशाऱ्यावर चालायला, नाचायला. आनंद म्हणतो, रमे काय पंच मारलाय ग तू? आवडतीने नावडतीवर मात करून टाकली ग. ती म्हणते आधी आईस्क्रीम खाऊन घ्या बरं, ते वितळून जायचं. त्यांच्या गप्पा छप्पा चाललेली असतात, तेवढ्या हळू चाललेली असते रेवा आणि बघते की ही सगळी फॅमिली बसली आहे. मला थोडंसं काही बोलायचं, येतीस का जरा बाजूला ये, मग बोलूया. वा, देशाचं मोठं सिक्रेट सांगणार आहेस का? बोल की इथेच. आता माणसं गुप्तधन कुठे दडले हे सिक्रेट आहे का रेवा तुझं? म्हणतो, रेवा सगळे आपले, काय बोलायचंय ना बिंदास बोल, अजिबात घाबरू नकोस. रेवा म्हणते, सगळं काय काम करते तू, सांगते तसं फॉलो करतेय, पण इतके दिवस झाले अक्षय बरोबर माझं नाव ऑफिशियली जोडलं गेलं नाही. ते जोडायला हवं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मला अक्षयचं आणि माझं नाव दारावर लिहायचंय. दोघांचं नाव बरोबर असलं की ऑफिशियल सगळं काही झाल्यासारखं वाटणार. सगळे घरातले एकमेकांकडे बघायला लागलेले असतात आणि हे काय चाललं. तू आता रेवाच्या या बोलण्यावर काय आणि कसे रिॲक्ट होतात हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघू. लक्ष असतं की रमाचं काय चाललंय, ही इकडे कुठे चालली, अक्षयकडे चालली की काय. खरंच रमा अक्षयला भेटायला चाललेली असते आणि ते बघितलेलं असतं रेवाने, तिचं लक्षच असतं. म्हणते हे दोघे मला फसवत तर नाहीये ना, बरोबर नाव जोडलंय, छान वाटतंय ना. आता रेवा आलेली असते, अक्षयचं आणि रमाचं नेमकी काय चाललं. रमा आणि अक्षय रूम मध्ये असतात आणि रेवा बरोबर यांना बघायला आलेली असते. अक्षय आणि रमा एकमेकांच्या मिठीत असतात आणि रेवा बरोबर दार उघडते आणि समोर बघते तर काय तिला धक्काच बसलेला असतो. बघू आता मित्रांनो, रेवाने अक्षयला आणि रमाला गळ्यात पडलेलं बघितलेलं असतं की काहीतरी वेगळंच बघते. तिला धक्का कशाने आणि काय बसला हे बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.